नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। ही योजना जुलै 2024 पासून लागू होणार आहे। 2,50,000 पेक्षा कमी उत्पन्न कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी राज्य सरकारने 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। ही योजना मध्य प्रदेशातील लाडली बहिणा योजनेपासून प्रेरित असल्याचे दिसते। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे। तर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, स्वर स्वामिनी आशा हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचे उत्तर आहे आशा भोसले। जून 2024 मध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या चरित्र स्वर स्वामिनी आशा या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले। या पुस्तकात 90 लेखकांच्या कामांचा समावेश आहे, तसेच काही गायकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचाही समावेश करण्यात आलेला आहे। तर स्वर स्वामिनी आशा हे आशा भोसले यांचे आत्मचरित्र आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त केली आहे? तर याचे उत्तर आहे लडाख। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानुसार लडाख या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त केली आहे। लडाखमध्ये आता 97% अधिक साक्षरता दर आहे। मूलभूत साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी उल्हास मोबाईल ॲप्लिकेशन 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले। उल्हास म्हणजे नव भारत साक्षरता कार्यक्रम किंवा न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम ही 2022 ते 2027 पासून लागू केलेली केंद्र प्रायोजित योजना आहे। यात 5 प्रमुख घटक समाविष्ट आहेत: मूलभूत साक्षरता आणि संख्या, गंभीर जीवन कौशल्य, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि सतत शिक्षण। 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पार्श्वभूमीतील ज्यांना योग्य शालेय शिक्षण मिळू शकले नाही अशा प्रौढांना सक्षम बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे याचे उद्दिष्ट आहे। तर ही योजना कधीसाठी लागू आहे बघा, 2022 ते 2027 या कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत म्हणजेच उल्हास योजनेअंतर्गत 100% किंवा पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारे केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे लडाख हा। नेक्स्ट आहे, अलीकडेच कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर याचे उत्तर आहे संजना ठाकूर। मुंबईतील 26 वर्षीय लेखिका संजना ठाकूर हिला तिच्या ऐश्वर्या राय या कथेसाठी 2024चा UK कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार मिळाला आहे। तिला 5,000 युरोचे रोख बक्षीस मिळाले। संजना ठाकूर ही सध्या UT ऑस्टिनच्या न्यू रायटर्स प्रोजेक्टमध्ये फिक्शनमध्ये MFA करत आहे। तिने तिच्या कथेचे वर्णन मुंबई कथा असे केले आहे। कृतिका पांडेने 2020 मध्ये तिच्या द ग्रेट इंडियन टी अँड स्नेक्स या कथेसाठी आणि पराशर कुलकर्णीने 2016 मध्ये काऊ अँड कंपनी यासाठी हा पुरस्कार जिंकल्यानंतर संजना ठाकूर ही पारितोषिक जिंकणारी तिसरी भारतीय ठरली आहे। नेक्स्ट आहे, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर अक्षा मोहित कंबोजा ठरलेल्या आहेत पहिल्या महिला। जून 2024 मध्ये इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने अक्षा मोहित कंबोज यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। अक्षा मोहित कंबोज या अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत। तसेच त्या कोलकात्याच्या क्रिकेट ISPL संघ टायगर्सच्या सहमालक आहेत। सोने आणि दागिने क्षेत्रातील अशा प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत। तर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला आहेत अक्षा मोहित कंबोज। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मोठी बिबट्या सफारी बनेरुघट्टा बायोलॉजिकल पार्क मध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली आहे। ते कोठे स्थित आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी आहे।
जून 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठी आणि तिसरी बिबट्या सफारी बेंगळुरू येथील बन्नेरुघट्टा बायोलॉजिकल पार्क येथे लोकांसाठी खुली करण्यात आली आहे। कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांच्या हस्ते या बिबट्या सफारीचे उद्घाटन करण्यात आले। सद्यस्थितीत 8 बिबट्यांना सफारीत सोडण्यात आले आहे। येत्या काही वर्षात संख्या यापेक्षा वाढेल। बन्नेरुघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये आधीपासून सिंह, वाघ आणि आळशी अस्वल आहेत। प्राणी संग्रहालयांमध्ये बन्नेरुघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये सर्वात जास्त मांसाहारी प्राण्यांचे प्रमाण आहे। हे 20 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे आणि रेल्वे बॅरिकेड्सने सुरक्षित आहे। नेक्स्ट आहे जून 2024 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्सला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवरत्न। जून 2024 मध्ये माझगाव डॉक बिल्डर्सला सार्वजनिक उपक्रम विभागाने नवरत्न दर्जा दिला आहे। हा दर्जा मिळवणारी ही आता देशातील 18वी PSU आहे। नवरत्न कंपनी केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय 1000 कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक करू शकते। याला संयुक्त उपक्रम आणि युती तसेच परदेशात उपकंपन्या स्थापन करण्याची परवानगी आहे। नवरत्न कंपनी बनण्यासाठी PSU ही प्रथम मिनिरत्न कंपनी असावी लागते। त्याने सलग 3 वर्षांसाठी 5000 कोटींचा निव्वळ नफा नोंदवलेला पाहिजे। 3 वर्षांसाठी 25000 कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल राखली पाहिजे किंवा 3 वर्षांसाठी सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15000 कोटींपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। तर बघा, भारतातील सार्वजनिक उपक्रम विभागांतर्गत 18वी PSU ठरलेली आहे किंवा 18वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स। नेक्स्ट आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 मध्ये कोणत्या नवीन महसूल जिल्ह्याची घोषणा केली आहे? तर बघा, या जिल्ह्याची घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2025 पर्यंत बघा शहर महसूल जिल्हा होणार असल्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विभागीय तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। बघा, 1996 मध्ये पोलीस जिल्हा झाला। सध्या बघा हा पश्चिम चंपारण जिल्ह्यांतर्गत येतो। नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? तर 29 जून रोजी साजरा करण्यात येतो। भारतात दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो। हा दिवस भारतीय सांख्यिकीचे जनक प्रोफेसर प्रचंडचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। याचा उद्देश आहे राष्ट्राच्या सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण निर्धारणामध्ये आकडेवारीच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे। थीम 2024 ची थीम आहे निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर। हा दिवस 2007 मध्ये सुरुवातीला किंवा पहिल्यांदा सुरू करण्यात आला। नेक्स्ट आहे इंडो नॉर्वे इंटरनॅशनल एज्युकेशन समिट मध्ये प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर दून स्कूल श्रीनगरला नॉर्वेच्या स्टॉर्टिगेट येथे आयोजित माइंड मिंगलच्या इंडो नॉर्वे इंटरनॅशनल एज्युकेशन समिट आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये परिवर्तनात्मक शिक्षण उत्कृष्टतेसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शिक्षक आणि शाळांच्या व्यावसायिक विकासासाठी समर्पित असलेले इंडो नॉर्वे एज्युकेशन समिट 2024 माइंड मिंगल या संस्थेने आयोजित केले होते। नेक्स्ट आहे पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। इंटरनॅशनल सोलर अलायन्सद्वारे भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन नवी दिल्लीत केले जाणार आहे। हा महोत्सव 5 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे। याचा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी अनुकूल परिस्थिती प्रदान करणे। इंटरनॅशनल सोलर फेस्टिवलमध्ये युवक, समुदाय, महिला आणि खाजगी क्षेत्राची भूमिका या 4 मुख्य थीम असणार आहेत। नेक्स्ट आहे यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि बेबू प्रोजेक्ट LLP यांनी कोठे फिल्म सिटी विकसित करण्यासाठी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा। जून 2024 मध्ये यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि बेबू प्रोजेक्ट LLP यांनी ग्रेटर नोएडामध्ये फिल्म सिटी विकसित करण्यासाठी करार केला आहे। बेबू प्रोजेक्ट LLP ही चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि आशिष भूतानी यांच्या मालकीची कंपनी आहे। अंदाजे 1510 कोटी रुपये खर्च करून ही फिल्म सिटी विकसित केली जाणार आहे। येत्या 8 वर्षात त्याचे काम पूर्ण केले जाईल। फिल्म सिटीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक फिल्म संबंधित सुविधा आणि फिल्म इन्स्टिट्यूट स्थापन करण्यावर भर दिला जाईल। स्टुडिओ, ओपन स्टेज, हॉस्पिटॅलिटी सेवा आणि ऑफिस स्पेससह जागतिक दर्जाच्या चित्रपट निर्मिती सुविधा देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे। फिल्म सिटीचा सुरुवातीचा टप्पा 3 वर्षात पूर्ण होणार आहे।
नेक्स्ट आहे स्विमिंग मधील विद्यापीठ कोट्याद्वारे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोण पात्र ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिनिधी देसिंगो आणि श्रीहरी नटराज। युवा भारतीय प्रतिभा दिनिधी देसिंगो आणि अनुभवी श्रीहरी नटराज यांनी स्विमिंग मधील विद्यापीठ कोट्याद्वारे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे। भारतीय जलतरण महासंघाने जून 2024 मध्ये ही घोषणा केली। 14 वर्षीय धनिधी 11व्या आशियाई गट ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4थ्या स्थानावर राहिली। नेक्स्ट आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नुसार बायोगॅस उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। दिल्ली स्थित थिंक टँक सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या मते उत्तर प्रदेशमध्ये भारतातील 24% कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन करण्याची क्षमता आहे। पश्चिम उत्तर प्रदेशात विशेषतः मुझफ्फरनगर, मेरठ, सहारनपूर, बिजनौर, बुलंदशहर आणि अलीगडमध्ये फीडस्टॉकची मुबलक उपलब्धता आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच INS सुनैना कोणत्या देशात पोहोचली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेशेल्स। जून 2024 मध्ये भारतीय नौदल जहाज INS सुनैना दक्षिण पश्चिम हिंद महासागरात स्थित सेशेल्स या देशात पोहोचले आहे। हे जहाज सेशेल्स मधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे आले। INS सुनैना हे 29 जून 2024 रोजी सेशेल्सच्या 48व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सामील झाले। तसेच सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या लष्करी परेडमध्ये भारतीय नौदलाची कूच करणारी तुकडी नेव्हल बँडसह सहभागी झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिल्या। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।